बनावट नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक मिरजेत दोघांवर गुन्हा 10 लाखांचा आयशर टेम्पो जप्त। बनावट नंबर प्लेटचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या 2 संशयितांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यानं कारवाई करत सुमारे 10,10,00,000 रुपयांचा आयशर टेम्पो आणि बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 222/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 318(2)(2)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित अयूब शमशुद्दीन गोलंदाज आणि फिरोज अयूब गोलंदाज दोघेही राहणार भारतनगर 100 फुटी रोड मरगोबाई मंदिर जवळ मिरज यांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जून 2026 रोजी भारतनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर यांना नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केलेला एक आयशर टेम्पो संशयास्पदरित्या जाताना दिसला। पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून थांबवला। चालकाकडे वाहनाची कागदपत्र मागितली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही। त्यानंतर ई चलन प्रणालीवर वाहनाची पडताळणी केली असता इंजिन व चेसिस क्रमांकात तफावत आढळून आली। पुढील चौकशीत संबंधित वाहनाचे विमा, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र व रोड टॅक्सची मुदत संपल्याने शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या आयशर वाहनाचा MH10EJ 7866 हा नंबर वापरून बनावट नंबर प्लेट लावल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितले। या कारवाईत सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो व बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। सांगली जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून अशा प्रकारे बनावट कागदपत्रे, नंबर प्लेट किंवा इतर कल्पृत्या वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना कळवावे असं आवाहन करण्यात आलं आहे।